याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला, कळे नाही ज्याला तो पुरता बुडाला. लोक बोलतात ती अमरल्या रंगाला, तो पोटे घरी खरा त्याला दुनिया सलाम घरी. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. सो क्युरियोसिटी, ती क्युरियोसिटी आमकां खूब आसता म्हणून तेणी क्युरियोसिटी म्हटल्यार जिज्ञासा. हे बार आमी जो सेट केला तो आमकां देवपाक पटनासलें कशेंच करून. सो तो हाय करूनच भायर पडटल्यार पडूं, मात जाता इतलो बार हाय करून वचप तशें आमी चिंतलें. माझे राणी माझे मोगा, माझे राणी माझे मोगा, तुझ्या डोळ्यासोत ठार. माझे राजा माझे मोगा, तुझ्या नावा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काटकुट वाटामंदी बोचती तेला. रगत निघाला तरी बी हसल शाबसतेची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, हत्याराचं फुलावानी घाव तो खाई. गळ्यामध्ये पडल तिच्या माळ विजयाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. नमस्कार, मी साहिल नारुलकर. नमस्कार, मी समीक्षा सावंत. गोवन वार्ता लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आमच्याबरोबर आहे असा एक गट ज्यांनी खरं तर गोव्यातून जाऊन महाराष्ट्रावर आपलं नाव गाजवलं. असा एक गट, असे कलाकार, असे गायक, असे नवसंगीतकार, असे युवा, असे गोमंतकीय, असे पेडणेकर आमच्याबरोबर आहेत. मी होणार सुपरस्टार या पर्वाचे तिसरे पारितोषिक प्राप्त जिज्ञासा ग्रुप, त्यांच्याबरोबर आज आम्ही बातचीत करणार आहोत. त्यांच्याबरोबर आज आम्ही त्यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आमच्याबरोबर आहे जिज्ञासा ग्रुप. त्यांचं गोवन वार्ता लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. माझा पहिला प्रश्न दत्तराज तुला आहे की तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला? एकंदरीत गोव्यातून महाराष्ट्राकडे जाणं आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेत भाग घेणं, कसा सुरू झाला हा प्रवास? तर सगळ्यांत पयलीं सांगचें म्हटल्यार प्रवास स्टार्ट जावपाक सगळ्यांत पयलीं आमी फ्रेंड्स, ओके. आनी एकामेकाक वळखपाचें कशें म्हटल्यार हांव वरद, आकाश आनी दत्तराज एका कॉलेजीन हायर सेकंडरीन पयलीं मेळ्ळे आमी थंयसर. मागीर एक पेडण्याचो ग्रूप आहा, हिरंबा घुमट आरती मंडळ धारगळचो. सो तितून यशवंत, दत्तराज, सनील आनी आकाश हे तितून ते ग्रुपान आसा. सो थंयसर ते तशें मेळ्ळे. आनी यशवंत, दत्तराज, हांव आनी सनील एका कॉलेजीन शिकता, गोवा कॉलेज ऑफ म्युजीक. सो थंयसर आमी फ्रेंड्स. सो म्युजिकान टोटली आमी अशे आसात. सो मागीर हे 4 जाण मेळून लायक वरद, यशवंत, आकाश आनी सनील मेळून जॅम अप करताले. आनी आमी करी बरोबर, पूण अशें केन्ना सगळे बरोबर मेळून केन्ना करूना. लायक आमी 3 जाण पयलीं जावं 2 जाण मेळून आकाश आनी सनील करतालो, ओके. वरदूय घातालो. मागीर वरदागेर लायव्ह सेशन जावं सुरू जावपाक लागले. आनी मागीर हेंच्यांनी प्लॅन केलो की बाबा इतले सगळे बरें करतात, सो लेट्स मेक इट बीग, आनी कितें तरी बरें करया. सो आमचो एक सर, ताका आमी भाई म्हणटात, तेजें नांव सुभाष कांबळकर. ही इज एन असिस्टंट प्रोफेसर इन DMC कॉलेज, करेक्ट, आसगांव. हां. सो थंयसर ताणें आमकां सांगलें की तुमी जे हे कितें करतात पळय ते खूब बरें करतात, सो तुमी एक फुडें सरा हे घेवन. सो अशें करून आमी हो ग्रूप फॉर्म केलो, लायक बरोबर मेळून जॅम अप करप आनी एक म्युजीक वेगळ्या तरेन तेजेर वेगळे वेगळे प्रयोग करून ते लोकां मुखार हाडपाक ट्राय केलें. याच प्रश्नाची जोड म्हणून मी पुन्हा सलीलला विचारू इच्छितो. सलील, जिज्ञासा हे नाव कसं सुचलं? ॲक्च्युली जिज्ञासा जशें तेणी सांगलें, सुभाष कांबळकर आमचो एकलो म्हणजे मार्गदर्शक म्हणू शकता आमी. तेणी आमकां सांगलें की तुमी जे जॅम अप करता, तुमी व्हिडियोज जे अपलोड करता ते खूब बरें आसा आनी अशें गोवान खूब कमी लोक करता. सो तेणी आमकां सांगलें, तेणी आमकां सजेस्ट केलें की तुमी यूट्यूब चॅनल करा, तुमी एक सोशल मिडिया पेज करा, एक तेचेर तुमी अपलोड करा, जे कितें तुमी घरा कडेन बसून करता ते तुमी शूट करा आनी तुमी पोस्ट करा, सो दॅट तुमकां लोकूय वळखपाक लागतले, लोकांकूय कळटलें की गोवान असो टॅलंट आसा आनी अशें तुमी करता म्हणून.
सो आमी चिंतले आमी तो स्टेप घेवया आनी एक चॅनल करया, बट त्या चॅनलाचें नांव कितें दवरपाचें हें आमी पयलीं खूब चिंतलें, खूब चिंतलें आनी कोणाकूच सुचोंक ना. सो मागीर तेणीच मागीर आमकां आयडिया दिली की यू गायज आर ऑलवेज म्हटल्यार तुमी सदांच क्युरियस आसता म्युजिका बद्दल, म्हटल्यार आनी कितें करपाक शकता, हेच्या पेक्षा बरें कितें जावंक शकता. सो क्युरियोसिटी आमकां खूब आसता म्हणून तेणी क्युरियोसिटी म्हटल्यार जिज्ञासा. सो त्याच्या खातीर तेणी सांगलें की जिज्ञासा इज अ गुड नेम आनी जिज्ञासा तुमी नांव दवरपाक शकता. जिज्ञासाचो तो एंड लेटर आसा सा, थंयच्यान सगळें म्युजीक स्टार्ट जाता. सो जिज्ञासा, सो त्याच्या खातीर आमी जिज्ञासा नांव ग्रुपाक दवरलें. महाराष्ट्रातील अनेक स्पर्धकांना तुम्ही टक्कर दिली, तर तुम्ही त्या टक्कर देऊन तर टप्पाही पार केला, तर त्याच्या मागची मेहनत आणि त्याच्या मागचा प्रवास काय होता? मेहनत सांगपाक गेल्यार खूब आसली. आमकां दिसून आसली आमकां इतली मेहनत करची पडटली कशी, आमकां करची पडली ती. बिकॉज पयलीं आमी जेन्ना ऑडिशनाक आमी पयलीं स्टार्टींग एक व्हिडिओ धाडलेलो म्हणजे शूट करून. सो तो करून आमकां रोखडेच एका वरान म्हाका दिसता तेंचो कॉल येयलो की तुमी मुंबय या, थंयसर परत ऑडिशन दिया म्हणून. सो आमी मुंबय बीन गेले, ऑडिशन बीन दिलें. ऑडिशन म्हाका दिसता आमकां सेंटर आहलें, आमी गेले थंयसर ठाणे. सो थंयसरूच आमचोच नंबर 3000 समथींग आसलो. सो इतले पार्टिसिपंट्स येयल्ले थंयसर. सो आमकां दिसलें आमी आनी पावन कितले फुडें पावतले. सो आमकां इल्लें खूब टफ कॉम्पिटिशन आहा. सो आमी जाता इतले फुडें पावया म्हणून ऑडिशन क्लियर केलें, मेगा ऑडिशन क्लियर केलें. सो तेन्ना आमकां दिसलें इतले फुडें पावलात, सो आमकां आतां बरें दिवचेच पडले परफॉर्मन्स. सो आमकां कशेंय करून आमकां खबर नासलें की आमी हरशण गोंयचे न्हू. सो आमकां डावट आसलो की आमकां कितले फुडें व्हरा सांगूं येना, शोन फूड कितले फुडें व्हरा. सो आमी आमचे मनान आसलें की कितेंय करून एक बेस्ट असो परफॉर्मन्स दिवपाचो, मागीर भायर पडटाले पडप जाता इतले नेक्स्ट परफॉर्मन्स. सो आमी जशें जशें फुडें वचत गेले आमचे तकलेन तेच चलतलें की आतां नेक्स्ट आनी हेचे पेक्षा बरो यो, आतां नेक्स्ट इल्लो तो आनी बरो दिवपाचो. बिकॉज हे बार आमी जो सेट केला तो आमकां देंवपाक पटनासलें कशेंच करून. सो तो हाय करूनच भायर पडटले पडूं, मात जाता इतलो बार हाय करून वचप तशें आमी चिंतलेले. सो मेहनत करचीच पडली. बाकीचे कंटेस्टंट खूब बरे आसले आनी तांकां कशें आसलें की ती जी मेहनत आमी तरी तितली मेहनत घेवना. आमच्या सायडीनूच दुसरो ग्रूप आसलो सावथालो, ते आनी सकाळी 7 प्रॅक्टीस स्टार्ट करी आसले. सो आमकां भंय दिसतालो हे कितले प्रॅक्टीस करता, आमी कितेंच करना. फर्स्ट टायम जेन्ना आमकां 3 बजर मेळ्ळे तेन्ना आमी चिंतले की बाबा 3 बजर मेळ्ळे, आतां हांगासर आमी स्टॉप जावपाक जायना, रिस्क घेवपाची आनी आमी जाता तितले आमी आनीक प्रॅक्टिसीस वाडोवया आमचे आनी आमी आनीक इनवॉल्व जावपाक जाय. आनी आतां आमी जिखपाकूच परफॉर्म करपाचें, जिखपाकूच ट्राय करपाचें. सो तेका लागून मागीर आमी खूब तेचेर आनीक काम करपाक स्टार्ट केलें, आनीक मेहनत घेवपाक स्टार्ट केली. मागीर आमकां थंयसर मेंटर आसले एक रविराज कोलतरकर सर, ते सुद्दां आमकां हेल्प करताले, कितें आपले इनपुट्स दिताले. सो थंयच्यान आमची एक्चुली जर्नी आमची थंयच्यान स्टार्ट जाली की बाबा आमी खंयच्या तरी एक बऱ्या प्लॅटफॉर्मार पावला आनी आमचे कडेन पोटेन्शियल आसा तें आमकां तेन्ना रियलायज जालें की आमचे कडेन पोटेन्शियल आसा शो जिखपाक सुद्दां. सो तेन्नाच्यान आमी एक्चुली स्टार्ट केलें आमी आनीक मेहनत घेवपाक, आनीक तेचेर वर्कआवट करपाक. एक सॉंग तेंच्यांनी आमकां दिलें जाल्यार आमी तेचेर आनीक बेटर वर्कआवट कशें जावपाक शकता. मागीर आमी आकाशा वांगडा खूब म्हणल्यार तो बीट बॉक्सिंग कितें करता तेचेर सुद्दां आमी खूब एक्सपेरिमेंट केले की अशें करूं शकता और तशें करूं शकता. मदीं आमी बीट पॅटर्नूय चेंज करपाक ट्राय केले. सो अशें आमी खूब एक्चुली कलेक्टिवली मेळोन आमी काम केलां. अशें कांय ना की कोण असो लिडर आसा और तशें कांय ना, सगळे जाण आमी बरोबर मेळूनच काम केलां, सगळ्यांचे इनपुट्स आसले. गोवा ही कलाकारांची खाण म्हटली जाते किंवा पेडणे गोवा हा कलाकारांचा एक आधारस्तंभ मानला जातो. लता दिदी असतील, आशाताई असतील, या सगळ्यांच्या दिग्गजांसारखे कलाकार जे गोव्याने दिलेत आणि अशा गोव्याचं नेतृत्व करताना मुंबईत तुम्ही नेतृत्व करत होता. तर एकंदरीतच तुमच्या तिथे मेंटर्स लाईक सलील कुलकर्णी सर होते, त्याच्यानंतर आदर्श होते, त्यांचा सगळ्यांचा तुम्हाला मार्गदर्शन कसं लाभलं? कारण दिग्गज मंडळींचं मार्गदर्शन लाभणं आणि आमच्या नसात कुठेतरी सुशेगात पण असणं, त्यांच्या बरोबरीनं धावणं, हे तुम्हाला कसं जमलं नेमकं नाना? सो एवरी जेन्ना परफॉर्मन्स जालो की सोमतेच मागीर ते आपले इनपुट्स दिताले कितें. सो मागीर सोमतेच शूट बी काबार जालो की सोमतेच आमकां दुसरी सॉंगां मेळटाली. सो सोमते आमी तेचेर काम चालू करताले आनी तेंचे जे इनपूट दिताले सो ते आमी ते आमच्या सॉंगांनी परतून दुसऱ्या सॉंगांनी दिताले
तितून ट्राय करतले म्हटल्यार अशें चेंज करपाक. सलील दादा जशें तुवें म्हटलें, सलील दादा, बेला शेंडे जावं आदर्श शिंदे, ते आमकां परफॉर्मन्स जालो की ऑब्वियसली कमेंट दिताले, सांगताले बाबा कितें जालें, आनी तांचे कमेंट्स प्लस आमकां मेंटर्स आसले लायक सर रविराज कोलतरकर, जे सगळे ग्रुपांक हँडल करता. ओके, आनी जे सोलो आर्टिस्ट आसले तांकां मैथिली जोशी म्हणजे बरोबर काम करी. एकदां सर नासताले तेन्ना मैथिली जोशी जी मॅडम आसली, मेंटर आसली, ती सगळ्यांक हँडल करी. सो अशें करून तेंच्यांनी खूब आमचेर मेहनत घेतली. ओके, सगळे पार्टिसिपंट जितले आशिल्ले तेंच्यांनी खूब मेहनत घेतली. सो तेंचे कडल्यान आमकां खूब कितें कितें शिकपाक मेळ्ळें. लायक कशें आसता, प्रत्येक आर्टिस्ट एक आपल्या वेगळ्या तरेन गातात बरोबर, पूण थोड्यो गजाली अशें आसता की ते तशें ओरिजिनॅलिटीन येवपाक जाय. सो ते करून घेवप, कळ्ळें, टॅक्निकली कशें येवपाक जाय, ते अमक्या टायमा भितर ते कशें जावपाक जाय. सो ह्यो गजाली सगळ्यो आमकां मेंटर सांगताले. थंयसर आमी जेन्ना परफॉर्म करतले, तुमी पयले आसतले, पयले 2 परफॉर्मन्स आमचे तितले बरे जावंक ना. सो आमकां थंयसर मेन इशू आमकां दिसतालो की आमकां सावंडूच कळनासलो की कसो हँडल करप. सो आमी मायकार गायतले, आमकां फीडबॅक कसो येता, आमी कसो तो सेट करपाक सांगपाचो, बिकॉज सगळे जाण गाता, सगळे जाण वांगडाच गाता. सो आपलो आवाज खंय आहा तो आयकपाक येनासलो आमकां, म्हणजे की खंयसर आतां कोण हार्मोनी म्हणटा ती बेस वयता की ना कळनासली. सो मागीर सरांनी अशे मेंटर्स जावं तेंच्यांनी सांगलें की सुशेगाद तुमी टायम घेया, जाय पयली प्रॅक्टीस आसतली तेन्ना तुमी प्रॅक्टीस करून घ्या, सावंडाची जाय तितली घ्या, तुमी रश करूं नाकात म्हटलें. सो ते आमकां बरो हेल्प जाली तेची. तुमी जेन्ना मायक यूज करता, मायक हँडलिंग तुमी सारकी दवरा. तुमचे बिकॉज थोडे जाण एकदम लागीं धरून म्हणटा, थोडे जाण पयस धरून म्हणटा. वयर स्टेजीर येवन सांगले आमकां एक्चुली सलील कुलकर्णी स्टेजीर येयले, थंयसर बसलेले ते स्टेजीर येयले आनी आमचे कडेन येवन तेंच्यांनी आमकां सांगलें की जेन्ना तुमी हार्मोनीज म्हणटा, कोण हार्मोनीज म्हणटा ते मातशें मायक एडजस्ट करा, और लावड जेन्ना तुमी गाता तेन्ना मातशें मायक एडजस्ट करा. सो हे इनपुट्स आसले. मागीर स्टार्टींग आमी चड मराठी आयकपी लोक न्हू, सो त्या खातीर कितें जालें की आमी स्टार्टींग जी आमी आयकलेली सॉंग्स ती आमी परफॉर्म करपाक लागले. स्टार्टींग 2 परफॉर्मन्सीस जाल्ले ते. सेकेंड परफॉर्मन्स आमचो ओके जालो तेन्ना आमकां जजीसांनी सांगलें, आदर्श शिंदेन सांगलें की तुमी जे आपल्याक दिसता म्हणपाक लागलो की तुमचे सॉंग सिलेक्शन सारकें जायना. सो नेक्स्ट जे परफॉर्मन्सीस जातले तेतूर एक आमी तुमकां सजेस्ट करता म्हणून सॉंग. सो फ्रॉम नेक्स्ट परफॉर्मन्स तेंच्यांनी आमकां स्टार्ट केलें सजेस्ट करपाक सॉंग्स, आनी तेचेर आमी एक्चुली वर्क करपाक स्टार्ट केलें. तेच्या खातीरूय मे बी आमी आनीक तितून इन्वॉल्व जावपाक पावले. आता तुमच्या ह्या प्रवासाच्या मागच्या प्रवासात आपण जाऊया. तर तुम्हाला असा प्रश्न नाही का आला कधी की तुमच्या मध्ये एक मुलगी असावी आणि ती असती तर तुमच्या ग्रुपमध्ये काय प्रभाव पडला असता? वरत ते आम्ही केन्ना विचारूच करूंक नासलो की आमच्या ग्रुपान एक चेडू बी आसतले कशें. ओके, म्हाका अशें दिसता की आमी आजून मेरेन केन्ना परफॉर्मन्साक चेडवाचो आवाज केन्ना यूज करूंक ना. बट सपोज इन फ्युचर आमकां केन्ना गरज पडली, म्हाका दिसता पडटलीच कशी, कित्याक डुएट सॉंग्सूय आमकां खूब सजेशन्स येतात. इवन सोशल मिडियाचेर लोक धाडटाले की तुमी हे सॉंग परफॉर्म करपाक जाय, और ते सॉंग आमी सजेस्ट करता की तुमी परफॉर्म करपाक जाय. सो सपोज आमकां गरज पडली जाल्यार आमी ते सुद्दां ट्राय करतले. एक्चुली जिज्ञासा ग्रूप हो 6 जाणां पुरती ना. जिज्ञासा ग्रूप एक्चुली व्हडलो आसा आमचो, बट परफॉर्मन्साक तेन्ना आमकां जेन्ना ऑडिशनाक जेन्ना व्हिडियो धाडपाक जाय आसलो तेन्ना आमी एक्चुली 6 जाण बरोबर आसले आनी लागीं रावता म्हणून आमी एक्चुली बरोबर मेळून एक व्हिडियो करून सेंड केलो. बट जिज्ञासा ग्रुपान आनीक खुबशे मेंबर्स आसा, चेडवाय आसा भितर, बट परफॉर्मन्साक आमी तांकां आजून म्हटल्यार ती परफॉर्मन्साक आजून रेडी ना अशें सांगपाक शकता हांव की ती आजून परफॉर्मन्स करपाक रेडी ना. बट इल्ली इल्ली करून सगळ्यांक आमी सगळ्यांचे हात धरून वयर काडपाचो आमचो प्लॅन आसा. सो तशें आमी चिंतला. इन फ्युचर कितें जालें लायक आमकां अशें करचें पडलें की ओके चल तेंकांय घेवन वचया, सो आमी वतले शुअर डेफिनेटली. सगळ्यांना घेऊन चालण्याची जी धमक असते ती गोवेकरात असते, आणि म्हणून खरं तर कौतुकास्पद जे कार्य आहे ते या 6 जणांकडून होतंय. तुम्ही एक वेगळा ट्रेंड यूज केला, कारण आज वाद्यांचं जग आहे. अनेक म्युझिकसाठी मोठी मोठी वाद्य वाजवली जातात किंवा रेकॉर्डिंग करण्यासाठी किंवा परदेशात जावं लागतं इन्स्ट्रुमेंट्स नसल्या कारणाने. आणि आपण तर बीट बॉक्सिंग हा एक नवा ट्रेंड जो नुकताच कुठेतरी युवा पिढीच्या मनात जो घुसतोय तो तुम्ही आजमावण्याचा प्रयत्न केला. आकाश काय सांगशील, कशी सुरुवात झाली तुझी बीट बॉक्सिंगची?
यूट्यूबारूच पळयताले व्हिडिओ अशे बेश्टे स्क्रोल करतना एक दोन व्हिडिओ दिसले ते पयले की हे इंट्रस्टींग कितें काय दिसले म्हाका सो तेच पळोवन यूट्यूबार पळोवनूच अशें ट्राय केलें हांवें करपाक आतां मातशें जमता म्हाका इवन आतां खंयसर कितें म्युजीक वाजली न्ही ते चालूच आसता आतां खंयचो अभंग लागलो कितें आसलो खंयसरूय ते चालूच आसता फोनाचो रिंगटोन सुद्धा वाजलो खंय जाल्यार तेचेर तो बीट बॉक्सिंग करता इवन बॉम्बे आमी जशे लोकलान भोंवताले थंय रेल्वे स्टेशनार आवाज येतालो टीक 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 तेच्या मागीर त्या बिटाचेर तो आपूण चालू करतालो थंयसर यालाच जोडून मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो एखादं दुसरं एक गाणं जर तुमच्याकडून झालं तर प्रेक्षकांना खरंच एक ऊर भरून आलाय तुम्ही सगळ्यांना विनंती आहे एखादं एक दुसरं गाणं त्याची टोपी त्याला आणि त्याची टोपी ह्याला कळे नाही ज्याला तो पुरता बुडाला लोक बोलतात ते यावरल्या रंगाला जो कुठं घरी खरं त्याला दुनियाचं नाव घरी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी 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 साडी कशी नेसू निघाला बरे घासू ज्याला जसे हवे ते तसे तसे दिसू भीती वाटे मला की कुठेतरी फसू लोडारे तो मारे ही दुनियेची रीत अशी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी हे अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी चंद्रमुखी दिसतेस अशी तुझी माझी ही जोडी ग किती किती छान छान ही सजणी जवळी सजुनी तू किती नाजूक गोरी 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 पा चंद्रमुखी दिसतेस अशी तुझी माझी ही जोडी ग किती किती छान छान ही सजणी जवळी सजुनी तू किती नाजूक गोरी 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 पा मी तर रंबा उर्वशी तू रे इस्पिकचा राजा मी तर रंबा उर्वशी तू रे इस्पिकचा राजा वसल्या शृंगारानं तू आमचा वाजविला बाजा मी तर रंबा उर्वशी तू रे इस्पिकचा राजा याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला कळे नाही ज्याला तो पुरता बुडाला लोक बोलतात ती अमरल्या रंगाला तो कुठे घरी खरा त्याला दुनिया सलाम घरी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी हे अशी ही बनवा बनवी बनवा बनवी 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 अशी ही परारा परारा अत्यंत सुंदर असं सादरीकरण जे आहे ते जिज्ञासा ग्रुप कडून झालेलं आहे माझा पुढील प्रश्न दत्तराज तुझ्यासाठी आहे हे सगळं करणं आणि रिहर्सल रूम मध्ये तुमचा सगळा प्रवास कसा होता कारण तो एक वेगळा पार्ट असेल रिहर्सल रूम मध्ये तुम्ही कसे होता रिहर्सल कमी मजा चड आसताली म्हणजे कशें की 4 दीस आसताले आमकां रिहर्सलाक ओके सो पयल्या दिसा आमी कितें बेज आसा तो बसयतालो देन दुसऱ्या दिसा आमी तेजेर कितें तरी काम करताले आनी आमची रिहर्सल म्हणल्यार कशी सगळे जाण कशे दिसा उजवाडे प्रॅक्टीस करताले पण आमी केन्ना रातचे सगळे न्हिदले काय आमची प्रॅक्टीस जाताली थंय सो बाकी 7 दीस मजा करप आनी रातची प्रॅक्टीस करप सो त्या टायमार आनी म्हणटा न्ही रातच्या टायमार एक वेगळोच टायम आसता त्या टायमार बरें कितें कितें सुचोन येता सो हय मजा करीत करीत एकामेका वांगडा झगडोन एकामेका बरोबर सारकें अशें एक वेगळ्याच प्रकारची रिहर्सल
हय हय. वेगळ्याच प्रकारची Actually, रिहर्सल. म्हटल्यार इतले दीस आता 3-4 दीस प्रॅक्टीस करून ते सगळे बसून जेन्ना आमी एक्चुली जेन्ना सावंड रिहर्सल जाताली रिहर्सल हॉलान तेन्ना बाकीचे सगळे मेंटर्स आसताले आनी म्युझिशियन्स आसताले तेन्ना तेंच्या फुड्यान परफॉर्म करून जेन्ना ते आमकां दाद दिताले की बाबा वॉट अ परफॉर्मन्स, कितें परफॉर्मन्स केला रे तुमी. सो तेन्ना एक ती आनी एक वेगळी फिलींग आनी तेन्ना आमकां अशें दिसतालें की आनिकूय आमी मेहनत करपाक जाय. सो थंयच्यान आमकां आनीक पुश मेळटालो. केन्ना केन्ना अशें जातालें की आमी आतां प्रिपेर केला कितें तरी अशें एक सॉंग प्रिपेर केला आमी इनपुट्स बीन घातला भितर आनी सावंड रिहर्सल पावली आनी मेंटर सांगतले ना हे एड कर आतां भितर आनी ते एड कर मागीर एकदम आमी एकदम अरे इतले आनी एड करूंक जाय ते जाल्या उपरांत तेंच्या फुड्यान बेश्टे तेंकां तेंच्यानी आतां सांगलें हे घाला भितर म्हणून तेंकां बेश्टे तितले पुरती दाखोवपाक मेळटा आयकून बिकॉज तेन्ना फुड्यानूच सांगलेलें आसता पूण रुमान वचून एकदम विसरता सगळे. सो परत ते रेकॉर्डिंगाक परत सगळे बसय सारके मागीर हे कर एकदां फॉर्मेट सारको तो बसय ती एक मजा कशी ती म्हटल्यार एकदम लोड येता कसो. सो तो परत हँडल करपाक बरी मजा येताली परत ते परफॉर्म करपाक आनी मजा येताली. जशें तुवें विचारलें न्ही की रिहर्सल कशी आसताली. सो जे फायनलीचे लास्ट वीक आशिल्लो पळय तेजो आमी एक व्लॉग केला. सो आमी बेगीनूच तो अपलोड करतले. सो तितून तुमकां आमची मजा पळोवंक गावतली की आमी एक्झॅक्टली थंयसर कितें करी कशी प्रॅक्टीस आसताली. पहिला एक फोटो ऑडिशनला जाण्याचा तुमचा व्हायरल झाला होता तो म्हणजे ट्रेन मधला. तोच इतका विरोधी होता. त्याच्यानंतरचा पुढचा प्रवास काय असेल ते सगळ्यांना उत्सुकता आहे. जिज्ञासा हे नाव सर्वांच्या ओठावर आहे तर हे नाव टिकून राहण्यासाठी तुम्ही काय करणार आता. जशें आमी सगळ्यां कडेन उलयतना सांगता की जेन्ना रियलिटी शो खंयचो आसता रियलिटी शो सोंपलो की मागीर दुसरो रियलिटी शो येता आनी मागीर ओल्ड जे पार्टिसिपंट्स आसले कोण कंटेस्टंट्स आसले तेंकां लोक हळूहळू विसरपाक लागता. हय आनी तें नॅचरल आसा एक्चुली सगळे जाण विसरता. आमी सुद्दां ओल्ड पार्टिसिपंट्स आसा तेंकां ते अशी एक्चुली खुबशे अशे जे एक्टीव ना तेंकां आमी एक्चुली आतां तितले याद ना आमकां बट केन्ना असो पयलो जाल्यार अरे तो थंय त्या शोन आसलो अशें याद येता. सो तशें आमच्या बाबतींत जावचें न्हू अशें हेची आमी पूर्ण म्हटल्यार अशी खात्री घेतल्या. एक्चुली आमी ट्राय करता जाता तितले सोशल मिडियाचेर एक्टीव रावपाक. दुसरें म्हटल्यार आमी जितले आतां मेरेन जशे कवर्स करताले ओल्ड सॉंग्स परत रिक्रिएट करून जे ऑर न्यू सॉंग्स सुद्दां परत रिक्रिएट करताले ते आमी चालूच दवरतले. त्याच्या भायर आमची ओन कंपोजिशन्स आमी करून ती अपलोड करतले सो दॅट लोकांक न्यू कितें तरी आयकपाक आमचे कडल्यान मेळटलें. आनी न्यू कंपोजिशन्स आसलेल्या कारणान आमकां फूल स्कोप आसतलो की आमकां जाय तशें तें आमकां करूंक मेळटलें तशें. आनी त्याच्या भायर आमी आतां आमकां खुबशे कॉल्स येतात स्टेज शोज करपाक परफॉर्मन्सीस करपाक. सो आफ्टर चतुर्थी आमी ते ट्राय करतले की आमी परफॉर्मन्सीस सुद्दां आमचे दिवपाक आनी आमी प्रॉपर एक बॉयज बँड तयार करपाक सोदता. बिकॉज गोवान तरी बॉयज बँड इतले अशे फेमस आनी बरे अशे म्हटल्यार आपले ओन कंपोजिशन्स करपी ना. सो त्या खातीर आमी न्यू एक बॉयज बँड क्रिएट करपाक सोदता एक वेगळ्या लेवलीर व्हरपा खातीर. नवे कलाकार नवे संगीतकार इथे आपल्याला आता थोड्या वर्षातच किंवा काही महिन्यातच पाहायला मिळणार आहेत. सगळ्यांना शेवटचा प्रश्न, आज तुम्ही एक यूथ आहात आणि एक युथांचा आयकॉन झाला, काय सांगाल तुमच्या युथांसाठी? कारण आज संगीताकडे वळणारी पिढी जास्तीत जास्त तयार होते, तर काय सांगाल कशा तऱ्हेने जावं लागेल पुढे? म्हणजे मेसेज टू एव्हरी आर्टिस्ट, म्हणजे संगीत क्षेत्रच असो न्ही पण बाकीचे जावं ड्रॉइंग फील्ड जावं आनी खूप प्रकारचे आर्ट फील्ड आसा, त्या फिल्डान जितले आर्टिस्ट आहात तेंचे कडेन हांव मागता की जे ते कितें करतात तांकां जी आवड आसा ज्या कलेची तितून आपले पूर्ण मन लाय, आपलो जो स्वता कडेन टायम आसा तो पूर्ण टायम भितून घाला, फूल डेडिकेशन दिया आपले आनी जाता तितले एक्सलन्स करा, सक्सेस आपुणूच मेळटली. शेवटची एक फरमाईश, एखाद दुसरं जर गाणं शेवटच्या समारोपाला जर झालं तर मग अजून आनंदित
काळ्या काळ्या डोळ्यात तुझ्या ला 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 काळ्या काळ्या डोळ्यात तुझ्या ला 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 माझ्या वाटा वाटा मेटार बघा तुझ्या छाती ठेवता माझा ला 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 तुझ्या छाती ठेवता माझा फुला भाषेन भाषेन हलकी दुखा तुझे पाया रुपता काटा माझ्या काळजाचा फुला फुला कुशीत आयलो फुला फुला कुशीत आयलो तुझे माझे प्रीतीचो गा माझे राणी माझे मोगा माझे राणी माझे मोगा तुझ्या डोळ्यासोत माझे राजा माझे मोगा तुझ्या नावा अत्यंत सुंदर असं गाणं सादरीकरण आता शेवटचं झालं आणि शेवटी सगळ्यांचे आभार. खरं तर तुमचा वेळ देऊन तुम्ही इथे आलात कारण तुम्ही खूप बिझी शेड्यूलमध्ये असता आणि या सगळ्या शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. असेच नवीन नवीन कार्यक्रम आम्ही घेऊन येत राहू. तोपर्यंत पाहत राहा गोवन वार्तालाय, नातं गोव्याचं देणं मराठीचं.